मित्रांनो, आषाढी एकादशीच्या देवशयनीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, तुलसीचे चरित्र आणि शालिग्रामचे महात्म्य हे संपूर्ण मी व्हिडिओ येणार आहे शालिनी भक्तिसागरवर। तरी पण सर्वांनी एकादशीच्या दिवशी तुलसी चरित्र आणि शालिग्रामचे चरित्र जन्मापासून तर संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर सर्वांनी ऐकण्याचे करावे। कारण की जो कोणी तुलसी चरित्र आणि शालिग्रामचे महात्म्य ऐकतो त्याचे सर्व पापे तर जळून भस्मच होतात, पण त्याशिवाय आपल्याला 10,000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला शालिग्रामवर एक तुलसी दल सुद्धा आपण चढवलं तर कोटी गुणा रुद्राभिषेक केल्याची पुण्याची प्राप्ती होईल, असे हे भागवत पुराण, देवी पुराण, शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे। तरी पण जेवढी जास्तीत जास्त जणांना तुम्हाला हे तुलसीचे महात्म्य ऐकण्याचे करावे, कारण की एकादशीच्या दिवशी जो कोणी तुलसी महात्म्य ऐकतं, तुलसी बोलतं, शालिग्रामवर एक तुलसी दल चढवतो, तरी आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते।